नमस्कार, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। नवी मुंबई मनपाचे पेपर आता लवकर सुरू होणार आहे। मग याच्यासाठी त्यांनी ग्रुप लेवल टायमिंग आपल्याला दिलेली आहे। मग नेमका पेपर कशा पद्धतीने असणार आहे तर त्याच्यासाठी आता त्यांनी मॉक टेस्टची लिंक पण दिलेली आहे। तर त्याच्यावर आपण जाऊन पाहणार आहोत की हा पेपर नेमका कशा पद्धतीने असणार आहे आणि हे सर्व आपण लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत। म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा। आणि नवी मुंबई मनपाची तयारी करत असाल तर त्याच्यासाठी आपण आपल्या टेस्ट सिरीज ज्या आहेत तर त्या लॉन्च केलेल्या आहेत। या टेस्ट सिरीजला एनरोल करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करावं। तसेच याच्यामध्ये तुम्हाला 5 फुल लेंथ टेस्ट मिळतील सिव्हिल साठी, तसेच लिपिक साठी पण 10 टेस्ट अवेलेबल आहेत। आणि या टेस्टची प्राइस वर तुम्हाला आणखी एक्स्ट्रा ऑफ मिळू शकतो। जर तुम्ही हा GM10 कोड यूज केला तर तुम्हाला एक्स्ट्रा 10% ऑफ जो आहे तर तो नक्की मिळू शकतो। आणि तसेच फक्त टेस्ट सिरीज नाही तर कुठल्याही कोर्सेसवर हा कोड तुम्ही यूज करा, 10% ऑफ नक्की मिळणार आहे। बघूया आपण। बघा, सगळ्यात आधी मी जर जेई सिव्हिलचं जर पाहिलं तर अशा पद्धतीने त्यांनी मला एक्झाम पॅटर्न त्यांचा दिलेला आहे ग्रुप टायमिंग नुसार। मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, तर्क, तांत्रिक विषय 3, 2, 2, 3, 15 म्हणजे 15 प्रश्न फिक्स आहेत। टेक्निकलचे प्रत्येक सेक्शन मध्ये 30 मिनिटं 25 प्रश्न। मग आता हे नेमकं कशा पद्धतीने असणार आहे तर ते थोडंसं आपण लाईव्ह स्वरूपात बघूया। बघा, त्यांनी दिलेले इथं तुमचा ID पासवर्ड जे काय असेल ते टाकावं लागेल। मग पुन्हा या सूचना ज्या आहेत तर ते तुम्हाला येतील, तर या सूचना तुम्ही नक्की रीड करून घेतल्या पाहिजे। बघा, पेपरचा टायमिंग किती असणार आहे 120 मिनिटं, 2 तास असणार आहे। मग इथं ही कलर कोडिंग दिलेली आहे, ही कलर कोडिंग समजून घेतली पाहिजे तुम्ही। बघा, जर इथं हे व्हाईट स्वरूपात असेल ना तर म्हणजे तुम्ही त्या क्वेश्चनला अजून व्हिजिट नाही केलेली आहे। या क्वेश्चनवर तुम्ही आत पण आन्सर नाही दिलं, यू हॅव आन्सर द क्वेश्चन म्हणजे ग्रीन झालं। पुन्हा यू हॅव नॉट आन्सर द क्वेश्चन बट यू हॅव मार्क द क्वेश्चन फॉर रिव्ह्यू, तुम्ही रिव्ह्यू साठी मार्क केला। आणि द क्वेश्चन आन्सर अँड मार्क फॉर रिव्ह्यू म्हणजे उत्तर दिलेलं आहे आणि रिव्ह्यू साठी तुम्ही मार्क केले। तुम्हाला वाटलं मी नंतर जे आहेत तर ते बघून घेऊया। ओके, पुढे बघा, इथे नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं। इथं तुम्हाला भाषा जी आहे तर ती सिलेक्ट करावं लागेल। बघा, कॅन्डिडेट विल नॉट अलो रिव्हिजिट द सेम ग्रुप अगेन आफ्टर द सबमिशन ऑफ दॅट पर्टिक्युलर ग्रुप म्हणजे जर तुमच्या ग्रुपचा टायमिंग संपला ना तर पुन्हा त्या ग्रुपवर येता येणार नाही, हे लक्षात ठेवा। इथं डिफॉल्ट लँग्वेज सिलेक्ट करू शकतात, मराठी किंवा इंग्रजी। नंतर मध्ये तुम्ही बदलू शकतात, ते काही प्रॉब्लेम नाही। फॉर एक्झाम्पल मी इथं मराठी ठेवतो, इथं मी क्लिक केलं आय एम रेडी टू बिगिन, तर याच्यावर तुम्ही क्लिक करायचं आहे। बिगिन केल्यावर बघा तुमची एक्झाम डायरेक्ट सुरू होईल। बघा, फॉर एक्झाम्पल इथं तुम्हाला ऑप्शन दिसतं व्ह्यू इन इंग्लिश, व्ह्यू इन मराठी। आता बघा, इथं पहिल्या याच्यात तुम्हाला काय सांगितलं 3 मराठीचे प्रश्न, मग इथं मराठीचे प्रश्न। मग या मराठीच्या प्रश्नावर तुम्ही कुठेही जाऊ शकतात, कळालं का तुम्हाला? मग तुम्ही इथं तिथं बघा, इथं चेंज होत आहे। त्याच्यानंतर उत्तर द्यायचं, याच्यावर क्लिक करायचं आणि 7 नेक्स्ट म्हणायचं। मग हा ग्रीन झाला। ग्रीन झाला इन द सेन्स म्हणजे काय की याचं उत्तर दिलं गेलं। सेम ग्रुप ए ग्रुप आहे म्हणजे 4 ग्रुप त्यांनी सांगितलेले आहेत। बघा, 4 ग्रुप आणि इथं टाइम पण चालू आहे। हा टाइम बघा 30 मिनिटाचा टाइम। हा ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप सी आणि ग्रुप डी। त्याच्यानंतर प्रत्येक ग्रुपमध्ये असे सेक्शन आहेत बघा, मराठी, इंग्लिश, जीके, रिझनिंग आणि टेक्निकल सब्जेक्ट। मग या ए चालू आहे ना सध्या, मग मी कुठेही जाऊ शकतो, इथं कुठेही फिरू शकतो। मला काही मला वाटलं मी टेक्निकल पहिले सॉल्व्ह करतो, टेक्निकल मध्ये पण मला 15 नंबरचा करायचंय, तर तुम्ही काही करू शकतात। विदिन द सेम ग्रुप तुम्ही कुठेही फिरू शकतात, कुठेही जाऊ शकतात। या 30 मिनिटं जे तुम्हाला दिलेले आहेत तर या 30 मिनिटांमध्ये तुम्ही नक्की तुमचा प्रयत्न जो आहे तर तो करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही। पण एकदा जर तुम्ही या ग्रुप बी ला गेले ना, नंतर ग्रुप एच्या कुठल्या क्वेश्चन कडे तुम्हाला डुकता सुद्धा येणार नाही। म्हणून तिकडे ते जाण्याचा प्रयत्नही करू नका, कारण की ते होणार नाही। क्लिक। मग हे जे आपले 4-5 सेक्शन असतील, काहींना 4 असतील, काहींना 5 असतील, तर हे सगळे व्यवस्थित पद्धतीने तुम्ही जे आहेत तर ते सॉल्व्ह इथं केले पाहिजे। हे प्रामुख्याने एक लक्षात घ्या, अशा पद्धतीने हा पेपर असणार आहे। ओके, त्यांनी ग्रुप लेवल टायमिंग जो आहे तर तो इथं आपल्याला पण दिलेलाच आहे। ओके, बघा इथं 3 असतील ना, मग पुढच्या ग्रुप बी मध्ये कशा पद्धतीने असेल बघा, 3 प्रश्न मराठीचे, 3 प्रश्न इंग्रजीचे, 2 प्रश्न जीकेचे आणि 2च प्रश्न फक्त रिझनिंगचे तुम्हाला पाहायला मिळतील। पुन्हा सी सेक्शन मध्ये काय असेल 2 प्रश्न मराठीचे, 3 प्रश्न इंग्रजीचे, 3 प्रश्न सामान्य ज्ञान, फक्त 2 प्रश्न रिझनिंगचे। पण 15 प्रश्न हे फिक्स आहेत, प्रत्येकाला 30 मिनिटं फिक्स आहेत आणि प्रत्येकामध्ये फक्त 25च प्रश्न तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे। तर सिव्हिल साठी, सिव्हिल जेई साठी तर हा पॅटर्न जो आहे तर तो असणार आहे। तर याची तुम्हाला विशेष अशी काळजी जी आहे तर ती घ्यायची आहे। तर या सगळ्या गोष्टी तुम्ही इथं लक्षात ठेवला पाहिजे। नवी मुंबई मनपाच्या ऑनलाईन टेस्ट सिरीज म्हणजे ज्या पद्धतीने ही टेस्ट सिरीज आहे ना, म्हणजे ज्या पद्धतीने ती मॉक असणार आहे त्याच पद्धतीने आपण या टेस्ट सिरीजची रचना केलेली।
5 फुल लेंथ टेस्ट इथे दिलेले आहेत. परीक्षेला जाण्याआधी तुम्ही नक्की टेस्ट सिरीज जे आहेत तर ते सॉल्व्ह केलीच पाहिजे, कारण की त्याच्याशिवाय तुम्हाला कळणारच नाही की तुम्ही किती लेवल पर्यंत जातायत किंवा कोणत्या सेक्शनला तुम्हाला जास्त टायमिंग लागतोय, किंवा एक जे फिअर असतं ना, एन्झायटी असते ना एक्झाम विषयी, तर ती थोडीशी कमी होण्यास मदत होते. तर त्या पण सगळ्या गोष्टी आहेत, तर त्या तुम्ही नक्की जे आहेत तर ते बघा. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.